मी तुमचा बंधू दिनेश पाडवी. प्रभू येशू नावामध्ये सर्वांना सलाम. तुम्ही सर्व कसे आहात? आशा करतो देवाच्या कृपेने तुम्ही सर्व बरे असाल. आज आपण पुन्हा प्रभूचं वचन डिस्कशन करणार आहोत. तर कृपया थोडासा वेळ काढून आपल्या देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. आणि परमेश्वराचे वचन आहे ते तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत आहे. हालेलुया. आणि योहान शुभ वर्तमान पहिला 10 वचन म्हणत आहे, तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये आज परमेश्वर आलेला आहे. आपण देवाला ओळखतो आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये मोठमोठे चमत्कार केलेले आहे. आणि वास्तविकता पाहत असता आपण आता प्रभूमध्ये विश्वास करतो आणि आपल्या जीवनामध्ये मोठमोठे चमत्कार होऊन आणि आपल्याला मोठमोठ्या संकटातून काढलेले आहे. आणि असे काही खूप कामे पण झालेले आहे, चमत्कार झाले आहे, ते आपण बायबलमध्ये पाहतो. आणि योहान 2 अध्याय आणि 9 वचन म्हणत आहे, कान्हा येथे लग्न होतं, त्या लग्नामध्ये जो द्राक्षरस तो कमी पडत होता आणि तिचा अद्भुत चमत्कार केला आहे. थोडंसं जे लोकांना पुरणार नव्हतं असं ते पुरून उरलं. प्रेज द लॉर्ड. हा एक मोठा चमत्कार होता. आणि दुसरा आपण चमत्कार पाहतो आहे की ज्या व्यक्तीला डोळे नव्हते, जो व्यक्ती खूप वर्षांनी असा आंधळा पडलेला होता, त्याला योहान 9 अध्याय आणि 25 वचनमध्ये आपण म्हटलं की त्याला दृष्टी मिळाली आहे, परमेश्वराने दिलेली आहे. आणि त्याला विषय तुला काय हवं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यानंतर आपण चमत्कार पाहिले की हजारो लोकांना जेवण दिलं. मत्तेई 14-19 वचनमध्ये खूप लोक होते, 2 मासे आणि भाकर काय होती. आणि आपण पाहिले त्याप्रमाणे त्या लोकांना फक्त 3 ते 4 लोक खाऊ शकले असते जास्तीत जास्त. आणि मला नाही वाटत की त्या ठिकाणी ते तेवढ्यामध्ये सर्वांचं जेवण झालं असतं. पण त्याच वेळेमध्ये परमेश्वराने इतका मोठा चमत्कार केला की ते हजारो लोक त्यांनी जेवले. याचा अर्थ तेवढेच नव्हतं, फक्त 2 भाकर 2 मासे तेवढीच नव्हती, परंतु देवाने चमत्कार केला. आकाशातून स्वर्गातून तो आशीर्वाद पाठवला आणि त्या आशीर्वादामुळे ते सर्व पेट भरून जेवण करू शकले. प्रेज द लॉर्ड. आणि मार्क 4 अध्याय आणि 39 वचनमध्ये जेव्हा वादळ आला, मोठा वादळ आला आणि ते बुडणार होते, ते बुडायलाच तर मेले असते. ही एक आपत्ती, एक संकट होतं. आणि येशू त्याच नावामध्ये बसलेला होता. आणि ते शिष्य त्याला उठवू लागले की आपण बुडत आहोत, कारण ते घाबरून गेले होते. इतका मोठा वादळ आला होता. पण येशूने उठून हात वर करून शांत हो म्हटलं समुद्राला आणि वाराला सुद्धा. आणि त्याच्या एका शब्दाने समुद्र शांत झाला, वारा बंद झाला. हे अद्भुत चमत्कार आहे. आणि बायबलमध्ये कोणतीही घटना खोटी नाही, ते सत्य आहे. आज आपल्या जीवनामध्ये मोठमोठे चमत्कार आपण बघत आहोत. देवाचं वचन सत्य आहे. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. प्रेज द लॉर्ड. आणि आपण जर पाहिल्याप्रमाणे पुढे बघतो, योहान 11 अध्याय आणि 43 वचनमध्ये लाजराला जिवंत केले आहे. जो मनुष्य 3 दिवसांनी असा मरून पडलेला होता, जो व्यक्ती मरून गेलेला होता, त्या व्यक्तीला एका कबरेमधून बाहेर काढलं आणि त्याला जिवंत केलं आहे. प्रेज द लॉर्ड. हे मोठे चमत्कार आहे. आणि आपण जर पाहिलं तर योहान 19 अध्याय आणि 20 वचनमध्ये येशूला अटक करून एका क्रूसवरती सोडवून दिलेला आहे. आणि क्रूसवर सोडून त्याला खिळे ठोकण्यात आलेले आहे. त्याला मजाक उडवत आहे, मजाक बनवत आहे, त्याला थट्टा करत आहे. हे जगिक दृश्य लय भयंकर आहे. त्या लोकांनी छेड केला, त्याला फटके मारले आणि त्याला एका क्रूसवरती सोडवून पूर्ण लोकांसमोर त्याला बदनाम करून त्याला वरती क्रूसवरती सोडून दिलं. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला आपण व्यक्ती आहेत, आपण मनुष्य आहेत, आपल्याला दुःख वाटतं. पण परमेश्वर त्याचे शब्द निघत आहे, परमेश्वरा हे देवा माफ कर, हे लोक काय करते यांना माहीत नाही, त्यांना ठाऊक नाही हे ते काय करत आहे. प्रेज द लॉर्ड. किती महान परमेश्वर आहे. आणि विषय हा आहे, इतके मोठे चमत्कार केले आणि तो क्रूसवरती सडला गेला आणि तो मरून गेला, तरी सुद्धा तो 3ऱ्या दिवसामध्ये तो जिवंत झाला. यासाठी की आपणही त्याच्यासोबत आपण उठावे, आपलंही पुनरुत्थान व्हावं. आणि एकदा मरण पावला आहे तो,
पण तो जेव्हा जिवंत झाला तो सार्वकालिक जिवंत आहे, त्याला मरण नाही. आणि देवामध्ये मरण नाही. आणि परमेश्वर या शारीरिक विषयीशी बोलत नाही आहे, आत्म्याशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण जर म्हटल्याप्रमाणे योहान 3:16 पाहिल्याप्रमाणे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगासाठी दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो नाश होऊ नये, पण सार्वकालिक त्याला जीवन प्राप्त व्हावे. त्याने पाप करू नये, त्याने मरू नये, तो पीडामध्ये राहू नये, तर दुःखात राहू नये, परंतु सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, त्याने देवाशी ओळखावं, यासाठी तो आपल्यासाठी मरण पावला आहे. आणि तो क्रुसावरून पुन्हा तो उठून उभा राहिला आहे. क्रुसावरून तो कबऱ्यातून उठला आहे. प्रेज द लॉर्ड. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो क्रुसावर चढला आहे आणि तो पुन्हा जिवंत झाला आहे. आणि कारण तो सर्व शक्तिमान या पृथ्वीचा निर्माण करता, या मनुष्याच्या सृष्टीचा निर्माण करता आहे, त्याला मरण नाही, त्याला शैतानावरती कोणतेही विजय होऊ शकणार नाही. आणि त्याला कधीही मरण नाही. तो सर्व शक्तिमान आहे. तो शैतानाला, मनुष्यात तो कोणालाही घाबरत नाही. आणि तो कधीही चांगले विचार करतो, एक मनुष्य वाचावा या विचाराने परमेश्वर त्याने आपले जीवनदान दिले. आणि परमेश्वराने एकुलता एक पुत्र पाठवला, यासाठी की आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे यासाठी. आणि हे स्मरण करून देवावरती आज आपल्याला देवावरती विश्वास करणे गरजेचं आहे. त्याची आराधना करणे आणि एकमेकासाठी प्रार्थना करणे, देवासाठी काम करणे फार गरजेचे आहे. परमेश्वरचं वचन सत्य आहे, त्याच्यावरती विश्वास करायची आपल्याला आज गरज आहे. प्रेज द लॉर्ड. कारण येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वराचा दिवस येणार आहे. त्या काळामध्ये देवाच्या वचनाचा अकाल पडेल आणि आपण इकडे तिकडे भटकू जातो, देवाचं वचन आपल्याला भेटणार नाही. आज आपल्याला गरज आहे प्रार्थना करण्याची. आज आपल्याला गरज आहे देवामध्ये वाढण्याची. आज आपल्याला गरज आहे प्रार्थनेत असं मजबूत राहण्याचं. आज आपल्याला गरज आहे प्रत्येक गरजू व्यक्तींसाठी प्रार्थना करण्याची. होऊ शकेल तर आपण मदतही करू आणि प्रार्थनाही करायची आहे. आणि देवाचं वचन आपल्यामध्ये ठेवायचे आहे, आपल्या हृदयात ठेवायचं आहे, यासाठी की आपल्याद्वारे पाप होऊ नये. पवित्र जीवन जगा, शुद्ध जीवन जगा आणि देवावरती विश्वास करा. कारण परमेश्वराचं वचन शुद्ध आहे आणि या पृथ्वीवरती देवाशिवाय आपल्याला कोणीही सहारा होऊ शकत नाही. देवाशिवाय चांगल्या गोष्टी कोणीही देऊ शकणार नाही. कारण देवाचं वचन शुद्ध आहे, पवित्र आहे. आणि देवाचं वचन जे आहे आपल्याला जीवन देतं आणि सार्वकालिक जीवन पृथ्वीवरतीही आणि येणाऱ्या काळातही. काही दुःख ठीक आहे, आपण बघू शकतो, काही दुःख येणारच आहे, परंतु ते दुःख आपलं काहीही करू शकत नाही. कारण आपल्यासोबत देवाचं शक्ती आहे आणि परमेश्वर आहे, आपल्याजवळ आहे. तसे डोळे सगळीकडे लागलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आशा करतो हे वचन तुम्हाला समजले असेल. आणि आजच विचार करा, आजच आपली सुरुवात करा. बायबल वाचन करा, देवाला वेळ द्या, प्रार्थना करा आणि देवाशी आराधना करा. चर्चमध्ये जा, जेवढं होऊ शकेल तेवढं देवाचा शोध करा आणि देव कसा आहे याचा तुम्ही प्रत्येकाने अनुभव घ्या. मी जसा अनुभव घेतला आहे तसा तुम्हीही अनुभव घ्या. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.